नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ई पीक पाहणी 2026 जी काही आहे त्याच्यासाठी आता प्लॉट अलॉटमेंट हे सुरू झालेले आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या माय टास्क्समध्ये दिसत आहेत. ते कशा पद्धतीने चेक करायचे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचं जे काही ॲप आहे ते डायरेक्टली ॲप लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला तुमच्यासमोर डाउनलोडिंग डाटा असं दाखवलं जाईल. जे काही तुमचं अपॉइंटमेंट असेल त्याच्यामध्ये जे काही डाउनलोड तुमचे प्लॉट अलॉटमेंट आहे ते तिथे डाउनलोडचे तुम्हाला ते स्टेप दाखवले जातील. डाउनलोड झाल्याच्या नंतर तुमचा जे काही पासवर्ड सेट केलेला आहे तो पिन तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्यावर व्हॅलिडेट MPN वरती क्लिक केल्यावर इथं पाहू शकता की तुम्ही माझी कार्यामध्ये तुम्हाला इथं दाखवलेले आहेत आणि प्रलंबित सर्वेक्षणमध्ये तुम्हाला इथं 804 असे प्लॉट दाखवलेले आहेत. प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या गावातील जे काही प्लॉट आलेले आहेत ते संपूर्ण तुम्हाला स्क्रीनवर इथं दिसत आहेत. या प्लॉटपैकी आता तुम्ही तुमचं सर्वेक्षण वगैरे करायचं असेल तर तुमचं म्हणजे ई पीक पाहणी तुमची जी काही करायची आहे ती तुम्ही सुरू करू शकता. हे समोरचे काही टॅब आहेत. नंतर तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर पेंडिंगमध्ये जाणार आहेत. आता आपलं जे काही सर्वेक्षण लॉग इनवरती केल्याच्या नंतर आपण एखादं सर्वेक्षण जर आपल्याला करायचं झालं त्यापैकी तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यामध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही खाली कुठल्याही ऑप्शनमध्ये आता इकडे 20, 26, 27 मध्ये वगैरे जाऊन तुम्ही खरीप सिलेक्ट करत असाल तर इकडे तुम्हाला कुठेही काही करायची गरज नाही आहे. कारण की तुमचं जे काही माय टास्क आहे त्याचमध्ये तुमचे संपूर्ण टास्क तुम्हाला तिथं दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे इतरत्र कुठल्याही ऑप्शनमध्ये काही न करता माझी कार्ये मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये जर असेल तुमचं तर माय टास्क हे ऑप्शन आहे. त्यामध्ये पेंडिंग सर्वेक्षणमध्ये जावा. ज्यांना कुणाचंही एखादं घ्या, सर्वेक्षण सुरू करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे काही GPS ह्याच्यानं लोकेशन तुमचं ते ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्यानंतरच तुमची GPS लोकेशन हे ऑटोमॅटिकली तुमच्या प्लॉटवरती डिटेक्ट होणार आहे आणि तुमचा प्लॉट GPS लोकेशनच्या एरियामध्ये जिथं काही असेल तर ते तुम्हाला दाखवलं जाणार आहे. थोडंसं झूम आउट करून तुम्ही पाहू शकताय. सद्यस्थितीला माझं इथं ई पीक पाहणी होऊ शकत नाही कारण की मी सध्या एकदम आउट ऑफ स्टेट असल्याकारणानं पाहू शकताय की जे काही हे माणसाचं चिन्ह दिसत आहे, म्हणजे मी सद्यस्थितीला जर पाहिलं तर बिदरच्या पुढे म्हणजे इकडे ते जे काही हैदराबादकडे जात आहे त्याच्यामुळे मी सध्या इथं करू शकत नाही. तर अशा पद्धतीने हे प्लॉट आता अपडेट व्हायला सुरू झालेले आहेत. तुमच्या लॉग इनमध्ये जर तुमचे प्लॉट आले नसतील तर लवकरात लवकर तुमचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या लॉग इनमधून तुमच्या ID ला जे काही प्लॉट आहेत तुमच्या गावातील संपूर्ण ते तुमच्या ID ला पाठवले जाणार आहेत. अशा पद्धतीने छोटीशी माहिती होती. माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. असेच व्हिडिओला लाईक करत राहा, मित्रपरिवारांना तुमच्या शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.